मी रोशन बघते क्रांतिकारी लेखनी न्यूजच्या माध्यमातून काल आपण पारडसिंगा गावातील स्ट्रीट लाईटची समस्या जी होती, गेल्या 2 महिन्यापासून ही स्ट्रीट लाईट बंद होती, त्याची बातमी आपण आज लगेच झळकता स्थानिक प्रशासनाने, ग्रामपंचायत किंवा संबंधित आमदारांनी आणि श्री सत्यवंश माता देवस्थानचे प्रशासनाने याची दखल घेत, या आपल्या बातमीची दखल घेत आज सकाळपासून ही लाईट दुरुस्त केली. आणि आता आपण पाहू शकता, मी माझ्या कॅमेरामॅनला थोडं म्हणतो, हे बघा, काल जी लाईट बंद होती, काल अक्षरशः संपूर्ण अंधार होता आणि आज बघा संपूर्ण उजेड दिसतो आहे. आणि आपल्या बातमीची दखल घेतली. काल आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक होते, त्यांनी ही समस्या मांडली क्रांतिकारी लेखनी न्यूजसमोर आणि आज सकाळी आपण प्रसिद्ध केली. आपण स्थानिक नागरिक काल जे होते ते आपल्यासोबत आजही आहे. आपण त्यांना विचारूया, काय सांगाल, आज ही तुमची समस्या सुटली या लाईटची, काय म्हणाल? तर आपण पाहिलं की स्थानिक जे नागरिक आहे, जी जनता आहे, जी गेल्या 2 महिन्यापासून त्यांची समस्या होती या लाईटची. आणि काही विविध समस्या होत्या, काही संडासच्या आणखी काही समस्या त्या अजून सुटायच्या आहे. तर त्यांची हीच मागणी आहे की आता ही समस्या जशी सोडवण्यात आली आहे तशीच इथली बसस्टॉप, आपण थेट आता आहे पारडसिंगा गावातील बसस्टॉपवर. इथे शौचालयाचा एक आणखी प्रश्न यांनी उपस्थित केलेला होता. तो प्रश्न अजून मार्गी लागायचा आहे. तरी संबंधित जे आणि लेंडीच्या पुलाचा प्रश्न आहे, हे 2 प्रश्न आहे की हे मार्गी लावण्यासाठी आपल्या स्थानिक काही नागरिकांना आपल्यासोबत आणखी आहे. दादा देवानंद भाऊ काय आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगाल, आपली जी आता ही समस्या जी आहे, शौचालय समस्या आणि स्थानिक पुलाची समस्या आहे, बसस्टॉपवर सार्वजनिक शौचालय जे आहे ते एकदम अस्तव्यस्त आहे. त्याची सफाई पण नाही व बाहेरगावातून येणारे प्रवासी इथे शौचालयासाठी किंवा मुतारीसाठी जातात, त्यांना सगळे बाहेर येतात. माझी एक विनंती आहे की त्यांनी प्रशासनाने किंवा ग्रामपंचायती थोडंसं त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तिथे साफसफाई करण्यात यावी, जेवढंच मी बोलू इच्छितो. तर आता आपण पाहिलं की स्थानिक नागरिकांनी ही समस्या सुटली. आता एक समस्या महत्त्वाची सांगत शौचालय जे बसस्टॉपवरचं त्याची साफसफाई करणे आणि स्थानिक जे पुलाचं काम आता जे चालू आहे सध्या, ते तातडीनं लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं, जेणेकरून नागरिकांना किंवा आता लगेचच आता पुढच्या महिन्यात श्री सत्यवंश माता देवस्थानचा पालखीचा जो सोहळा आहे, त्या सोहळ्याची पालखी या पारडसिंगा गावातून जाते आणि हजारो भाविक त्यामध्ये सहभाग घेतात. तरी हे पुलाचं बांधकाम जे आहे ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावं, असं स्थानिक पारडसिंगा वासियांची मागणी आहे. मी रोशन बघते क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा.